हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. रोज तर तुम्ही माझ्या आजच्या रेसिपी बघताच, पण आज मम्मींच्या आजची रेसिपी नक्की बघा. आणि तुम्हाला व्हेज आवडते की नॉनव्हेज हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ टाकत जाईल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला, जर तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. इकडे मम्मींनी रक्ती आणली होती, तीच रक्ती हाताने मस्त मिक्स करून घेतली, म्हणजे फोडून घेतली. त्या रक्तीमध्ये थोडीशी चटणी ॲड केली, म्हणजे की लाल तिखट ॲड केलं आणि ते सगळं असं हाताने मिक्स करून घेतलं. हाताने मिक्स गाठी कशा फुटून जातात, पळीने ते करता येत नाही. हाताने सगळ्या गाठी वगैरे फोडून घेतल्या आणि कढईमध्ये तेल वगैरे टाकून तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं. जिरं टाकून लगेचच कढीपत्ता टाकला. व्हिडिओप्रमाणे केला तर तुमची पण रेसिपी नक्कीच छान होईल. कढीपत्ता टाकल्यानंतर लगेचच कांदासुद्धा टाकून घेतला. कांदा छान मिक्स करून घेतला. कांद्याला छान कलर येऊपर्यंत भाजायचं. कलर येण्यासाठी सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा छान भाजला जातो. कांदा छान भाजल्याशिवाय त्यात दुसरं काहीच ॲड करायचं नाही. मी जास्त काही नॉनव्हेज खात नाही, चिकन सोडलं तर, म्हणून मी काही रेसिपी बनवायला घेतल्या नाहीत. मम्मींनीच बनवल्या होत्या. यात थोडंसं हिंगसुद्धा ॲड केलं. सगळं मिक्स करून झाल्यानंतरनं कांद्याचा कलरसुद्धा असा ब्राऊन झाल्यानंतरनं मग त्यात टमॅटो टाकायचा. टमॅटोसुद्धा चांगला तेलात परतून घ्यायचा. टमॅटोचासुद्धा कलर असा चेंज झाला पाहिजे, म्हणजे की लालसर कलर असा आला की मग त्यामध्ये तुमच्याकडे जे काही मसाले असतील अवेलेबल ते तुम्ही यामध्ये टाकू शकताय. लागलंच तेलात परतलं की सगळेच मसाले चवीला लागतात, म्हणून यात लगेचच हळद ॲड करून घेतली. हळद झाल्यानंतरनं थोडासा गरम मसाला टाकला. तुम्ही कोणताही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतरनं ह्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि मग जी रक्ती आपण चटणी मिक्स करून ठेवलेली ती रक्ती यात ओतून द्यायची. ते सुद्धा चांगलं पाणी सुटेपर्यंत भाजायचं, जे की रक्तीचं पाणी पूर्ण असेल ते आटून जाते. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चटणी अजून थोडी हवी असेल तर अजून थोडी टाकून घ्यायची. मम्मींना थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मम्मींनी अजून वरतून चटणी टाकून घेतली. कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायची यामध्येच. सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये वरूनच थोडासा ओला मसाला टाकायचा, जे की आपण खोबरं आणि आलं लसणाचं वाटण केलेलं असतं ते सुद्धा यात टाकून घेतलं आणि हे सुद्धा यात मिक्स करून घेतलं. चांगलं 4 ते 5 मिनटं गॅसवर असं परतून घ्यायची, जेणेकरून त्यात असेल तेवढं पाणी सगळं आटून जाईल आणि रक्ती चांगली शिजेल. मग यात थोडीशी मिठाची कमी वाटतेच आपल्याला, कारण आपण कांद्यामध्ये मीठ भाजायला टाकलं होतं. सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठसुद्धा यात ॲड केलं आहे. याला कलर येण्यासाठी थोडंफार लाल तिखटसुद्धा टाकलं तरी चालेल. सगळं परत एकदा मिक्स करून घेतलं आणि मग रक्तीचं भांडं होतं त्याच भांड्याने पाणी यात ओतून दिलं, जेणेकरून रक्ती चांगली शिजली जाईल. असं बनवलं तर खूप वेळ जात नाही. शिजवून घेऊपर्यंत खूप वेळ लागतो आणि ती चवीलासुद्धा लागत नाही. ही गावरान पद्धतीची रक्ती आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मम्मीनी सगळं मिक्स करून घेतलं आणि यावर झाकण झाकून दिलं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं, जेणेकरून रक्ती आतमध्ये शिजून जाईल. तुम्हाला जेवढं पाणी ॲड करायचं आहे तेवढं तुम्ही यात करू शकता, पण त्याला छान वाफलू द्यायचं, छान शिजू द्यायचं, मग ती रक्ती चवीला लागते. मम्मीने अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मगच यावर झाकण मारून घेतलं. झाकणावर सुद्धा थोडंसं पाणी ओतायचं, जेणेकरून रक्ती खालून न करपणार नाही, म्हणून मम्मीने यावर सुद्धा पाणी ओतून घेतलं आणि रक्ती छान शिजायला ठेवली. 10 मिनिटांनी परत उघडून बघितलं तर मस्त रक्ती अशी तयार झाली होती. जे खात नाहीत त्यांच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल असं तर मला वाटलं. मग यावर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सगळी अशी मस्त मिक्स करून घ्यायची. रक्ती तर आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रक्तीची रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. आणि नॉनव्हेज लवर कोण कोण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. मला हे तर काही प्रकार जास्त आवडत नाहीत. मी फक्त चिकनच खाते. मी तर चिकन लवर आहे. नॉनव्हेज लवर म्हणजे ऑल नॉनव्हेज खाणारे असे कोण कोण आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे तर आमच्या घरच्यांना प्रचंड आवडलं. रेसिपी बनवते तुम्ही नक्की घरी ट्राय करा. घरगुतीच पद्धतीने आम्ही सगळी बनवतो. काय असं वेगळं नाही, त्यात काय असा वेगळा मसाला नसतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी होती रेसिपी. चला, बाय बाय.